विद्यार्थ्यांनो, आजचा प्रश्न पहा. लहानात लहान 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी संख्यांच्या सरासरीला 37ने भागून 5ने गुणल्यास किती उत्तर येईल? विद्यार्थ्यांनो, आजचा प्रश्न हा सरासरी या घटकावर आधारित आहे. चला तर आपण आजचा प्रश्न सोडूयात. चला, आता इथे पहा, मी लिहित आहे लहानात लहान 3 अंकी संख्या. लहानात लहान पहिली किती संख्या सांगितलेली आहे त्यांनी, तर 3 अंकी संख्या. आता लहानात लहान 3 अंकी संख्या आपल्या सर्वांनाच माहीत आहे, तर ती किती आहे? 100. त्याच्यानंतर पहा काय सांगितलेलं आहे त्यांनी, लहानात लहान 4 अंकी संख्या. 4 अंकी संख्या ही सुद्धा आपल्याला माहीत आहे, ती किती आहे तर 1000. त्यानंतर काय सांगितलेली आहे, लहानात लहान 5 अंकी संख्या. इथे आपण ती पण लिहून घेऊयात. लहानात लहान 5 अंकी संख्या. तर विद्यार्थ्यांनो, लहानात लहान 5 अंकी संख्या ती आहे 10,000. आता आपल्याला यांची काय करायची आहे, यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. तर इथे आता आपण सरासरी काढूया. तर पहा, सरासरी काढण्यासाठी आधी आपल्याला 3ही ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आधी आपण 100 घेऊयात. त्यानंतर पहा 1000 दिलेली आहे ती लिहूयात. आणि त्यानंतर किती आहे तर ती आहे 10,000. ती सुद्धा इथे आपण लिहून घेऊयात. आता याला काय करायचं आहे, आपल्याला 3ने भागायचं आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की 3नीच का भागायचं? तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला इथे सरासरी काढायची आहे आणि सरासरी काढण्यासाठी इथे आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत. तुम्हाला जर इथे 4 दिलेल्या असतील तर तुम्ही 4ने भागायचं आहे. जर तुम्हाला वरती 5 संख्या दिलेल्या असतील तर तुम्ही काय करायचं आहे, तर 5ने याला भागायचं आहे. चला, आता आपण ह्या सर्वांची बेरीज करूया. म्हणजे 100 अधिक 1000 अधिक 10,000 बरोबर किती? तर आपण ह्या 3ही संख्यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज किती येत आहे, तर पहा विद्यार्थ्यांनो, 11,100 ही या संख्यांची बेरीज येत आहे. याला काय करायचं आहे, आपल्याला 3ने भागायचे आहे. चला तर याला आपण भाग देऊया. पहा, 3 1 3, 3 त्रिक 9, 11मधून 9 गेले, खाली राहिले 2, म्हणजे तिथं आले 21, 3 7 21, 3 0 0 आणि 3 0 0. म्हणजेच इथे आपला भागाकार आलेला आहे 3700. हा आपला इथे भागाकार आलेला आहे. पहा, इथे मी 2 भाग करून ठेवलेले आहेत उत्तर काढण्यासाठी अगदीच. आता इथे आपली सरासरी किती आलेली आहे, तर सरासरी इथे आपली 3700 ही आपली सरासरी आलेली आहे. आता सरासरीला काय करायचं आहे, तर 37ने आपल्याला इथे याला भागायचं आहे आणि पुढे काय सांगितलं आहे, तर 5ने याला गुणायचं आहे. इथे गुणाकाराचं चिन्ह देऊया, इथे आपण 5 लिहूयात. चला तर आता आपण ही क्रिया करून घेऊयात. 37 1 37, 37 0 0 आणि 37 0 0, म्हणजेच 100 गुणिले 5. आता इथे 5 1 5 आणि 0ला 0 तशीच येतात हे आपल्याला माहिती आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण सरासरी या घटकावरील उदाहरण इथे सोडवून घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचून घेतला तर उत्तर पण सुद्धा आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने इथे काढता येते. विद्यार्थ्यांनो, अजूनही ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.